शिकलेली आई घर पुढं नेई असं म्हणतात, पण हीच शिकलेली आई जर आपल्याच पोटच्या बाळांचा खून करत असेल तर स्वामी चिंचोलीच्या शिंदे वस्तीवर आज पहाटेच्या वेळी घडलेला हा थरार दौंड आणि इंदापूर तालुक्याला हादरवणारी घटना पुणे जिल्ह्याला देखील हादरवणारी ठरली आहे। नवऱ्याला देखील कोयत्याने वार करत जखमी करणारी ही महिला नेमकी कोण याची चर्चा आता सध्या जिल्ह्यात सुरू आहे। हे उच्च शिक्षित कुटुंब एवढ्या थराला का पोहोचलं आणि त्यातही पत्नी एवढ्या थराला का पोहोचली यामुळेच सारेजण सुन्न आहेत। आईने आपल्या 2 चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर नवऱ्याचा कोयत्याच्या तीक्ष्ण हत्याराने वार करत मानेवाने डोक्यावर वार करत त्याला मारण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने नवरा ह्या हल्ल्यातून बचावला। त्याला बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर आज सकाळी 5 ते 6च्या दरम्यान स्वामी चिंचोली तालुका दौंड या ठिकाणी एक दुर्दैवी घटना निदर्शनास आलेली आहे। या ठिकाणी 2 लहान चिमुरड्यांचा एक 3 वर्षाची मुलगी आणि एक ते 1.5 वर्षाचा मुलगा अशा दोघांचा या ठिकाणी निगृण पद्धतीनं खून करण्यात आलेला आहे आणि त्या मुलांचे वडील आहेत त्यांच्यावरतीही एक अटेम्प्टिव्ह वार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या दोन्ही चिमुरड्यांना पुढील पीएम आणि इन्क्वेस्टसाठी बारामतीला आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। तिथून व्यवस्थितपणे त्यांचं इन्क्वेस्ट आणि पीएम करून आणि आरोपी जे आहे त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। प्रथमदर्शनी असं दिसतंय की सदर घटना ही रोजच्या घरगुती जे काही भांडणं होतात, भांडण तंटा होतात, तर याच्यातून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे। तरी आम्ही पुढे तपास करून यातले जे काही एव्हिडन्सेस असतील किंवा जे काही रिॲलिटीज असतील त्या बाहेर काढून ते आम्ही त्या पद्धतीनं तपास करत आहोत। या घटनेत दुर्योधन बाबासाहेब मिंडे गंभीर जखमी झाले, त्यांना बारामतीला हलवण्यात आलेलं आहे। तर 2 वर्षाची पीयू दुर्योधन मिंडे आणि 2 वर्षाचा शंभू दुर्योधन मिंडे या दोघांचा मृत्यू झालेला असून त्यांची जी आई आहे कोमल दुर्योधन मिंडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलीस पुढला तपास करत आहेत। स्वामी चिंचोलीच्या शिंदे वस्तीवर हा प्रकार घडला। पहिल्यांदा एका खोलीमध्ये नेऊन दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला आणि त्यानंतर नवऱ्यावरही या बायकोने वार केलेले आहेत। या कृत्यानं ही सगळी वस्ती हादरून गेली असून सारे लोक सुन्न झाले आहेत। अतिशय उच्च शिक्षित होणं म्हणजे सुसंस्कृत होणं आहे का हा प्रश्न आता इथं लोक स्वतःलाच विचारू लागले आहेत।